नमस्कार. आज आपण एका अशा शर्यतीबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचं नशीब, त्याचा इतिहास सगळंच कायमचं बदलून टाकलं. ही शर्यत होती संपत्तीची, सत्तेची आणि ह्या अफाट देशावर ताबा मिळवण्याची. चला तर मग ह्या इतिहासाच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. तर प्रश्न हा आहे की काही मोजक्या युरोपीय कंपन्यांनी ज्या व्यापारासाठी आल्या होत्या त्यांनी एवढ्या मोठ्या उपखंडावर आपलं वर्चस्व मिळवलं तरी कसं? म्हणजे व्यापारी ते शासक हा प्रवास कसा झाला? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. बरं, ही शर्यत नेमकी सुरू का झाली याचं उत्तर ह्या संदेशात दडलंय. विचार करा, 1498 साली कालिकतचा राजा पोर्तुगालच्या राजाला काय सांगतोय? आमच्याकडे लवंग, आलं, काळी मिरी, मौल्यवान रत्न सगळं काही आहे. तुम्ही फक्त सोनं चांदी घेऊन या. हा संदेशच भारताच्या अफाट संपत्तीचा आणि आकर्षणाचा पुरावा आहे. आणि याच संपत्तीच्या मोहापायी युरोपातले देश भारताकडे धाव घेणार होते. तर ह्या पटावर सगळ्यात आधी कोण उतरलं? पोर्तुगीज. ते पहिले खेळाडू होते. त्यांनीच या खेळाची म्हणा ना एक प्रकारे प्लेबुक लिहिली. त्यांनीच भारताच्या किनाऱ्यावर पहिलं पाऊल ठेवलं. आणि ही सुरुवात झाली 1498 मध्ये. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा थेट कालिकतच्या बंदरात पोहोचला. ही घटना खूपच ऐतिहासिक होती, कारण यामुळे युरोप ते भारत असा थेट सागरी मार्ग खुला झाला. म्हणजे ह्या एका प्रवासाने फक्त मार्गच नाही शोधला, तर भारताच्या इतिहासाला एक कलाटणी दिली. युरोपसाठी भारताचे दरवाजे आता समुद्रातून सताळ उघडले होते. आता जरा या आकड्याकडे बघा. 60 पट. हो, वास्को द गामाने भारतातून परत जाताना आपल्या प्रवासाच्या खर्चाच्या तब्बल 60 पट नफा कमावला. विचार करा, किती प्रचंड फायदा असेल हा. या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की युरोपीय सत्तांसाठी हा व्यापार किती महत्वाचा होता. म्हणजे धोका होता, पण बक्षीस त्याहूनही मोठं होतं. पण मग पोर्तुगीजांनी हे नियंत्रण मिळवलं कसं? त्यांची रणनीती खूप हुशारीची होती. एक, त्यांनी इथल्या स्थानिक राजांमधल्या आपापसातल्या भांडणांचा पुरेपूर फायदा घेतला. 2, त्यांनी किनाऱ्यावर भक्कम तटबंदीच्या वसाहती म्हणजे किल्लेच बांधले. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3, त्यांनी आपल्या शक्तिशाली नौदलाच्या जोरावर समुद्रावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि तिथून ते अचानक हल्ले करायचे. आणि ह्या सागरी वर्चस्वाचं एक महत्त्वाचं हत्यार होतं कार्ताज. आता कार्ताज म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक समुद्रात व्यापार करण्याचा परवाना होता, जो पोर्तुगीज द्यायचे. कोणत्याही भारतीय जहाजाला समुद्रातून जायचं असेल तर त्यांच्याकडून हा परवाना घ्यावा लागायचा. आणि ज्याच्याकडे तो नसेल त्याचं जहाज एकतर जप्त केलं जायचं किंवा थेट समुद्रात बुडवलं जायचं. आणि ही कार्ताज पद्धत इतकी जबरदस्त होती की विचार करा, त्यावेळच्या बलाढ्य मुघल साम्राज्याला आणि दक्षिणेतल्या सुलतानांना सुद्धा आपली जहाजं समुद्रात चालवण्यासाठी पोर्तुगीजांकडून हा परवाना विकत घ्यावा लागत होता. यावरूनच त्यांच्या समुद्रावरच्या ताकदीचा अंदाज येतो. पोर्तुगीजांनी हा खेळ सुरू तर केला, पण ते एकटेच राहणार नव्हते. लवकरच या मैदानात नवीन आणि जास्त ताकदवान खेळाडू उतरले. आणि हे कोणी राजे महाराजे नव्हते, तर या होत्या कंपन्या. आणि त्यांनी येऊन या खेळाचे नियमच बदलून टाकले. हे नवीन खेळाडू होते ब्रिटन आणि नेदरलँड्समधनं आलेले, डच आणि ब्रिटिश. 17व्या शतकात ते आले आणि त्यांनी थेट पोर्तुगीजांना समुद्रातच आव्हान दिलं. त्यांच्यात सागरी लढाया झाल्या आणि यात पोर्तुगीजांचा पराभव झाला. आणि यासोबतच भारताच्या व्यापारावरची पोर्तुगीज मक्तेदारी संपली. या कंपन्यांनी भारतात येऊन फॅक्टरीज उभारल्या. आता फॅक्टरी म्हटलं की आपल्याला कारखाना आठवतो, पण तसं नाहीये. त्या काळात फॅक्टरी म्हणजे एक तटबंदी असलेली व्यापारी चौकी होती. म्हणजे तिथे गोदामं असायची, ऑफिसेस असायची आणि फॅक्टर्स म्हणजे त्यांचे कर्मचारी राहायचे. एक प्रकारे हे त्यांचे छोटेखानी किल्लेच होते. आणि हे लक्षात घ्यायला हवं की ह्या फक्त नावापुरत्या व्यापारी कंपन्या नव्हत्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असो किंवा डच कंपनी असो, ह्या दोघींनाही त्यांच्या देशाच्या सरकारकडून खास अधिकार मिळाले होते. कोणते अधिकार? तर स्वतःचं सैन्य ठेवण्याचा, किल्ले बांधण्याचा, इतकंच नाही तर युद्ध करण्याचा आणि तह करण्याचा सुद्धा. म्हणजे त्या अक्षरशः एका स्वतंत्र राज्यासारख्याच वागत होत्या. आता हळूहळू या शर्यतीचं चित्र स्पष्ट होत होतं. पोर्तुगीज मागे पडले होते, डचसुद्धा स्पर्धेतून जवळपास बाहेर झाले होते. आता भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी मैदानात फक्त 2च मोठे युरोपियन खेळाडू उरले होते. एकीकडे ब्रिटन आणि दुसरीकडे फ्रान्स. आणि आता यांच्यातच अंतिम सामना रंगणार होता.
या अंतिम सामन्यात दोन्ही बाजूंनी एक नवीन डावपेच वापरायला सुरुवात केली. तो म्हणजे इथल्या स्थानिक शासकांच्या अंतर्गत भांडणांमध्ये हस्तक्षेप करणे. म्हणजे एखाद्या राज्याच्या वारसा हक्कावरून जर दोन भावांमध्ये भांडण सुरू असेल तर ब्रिटिश एकाला पाठिंबा द्यायचे आणि फ्रेंच दुसऱ्याला, आणि याचमुळे त्यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला. हा जो संघर्ष होता तो 3 मोठ्या युद्धांमध्ये लढला गेला, ज्यांना आपण इतिहासात कर्नाटक युद्धे म्हणून ओळखतो. 1744 पासून ते 1763 पर्यंत जवळजवळ 20 वर्ष ही युद्ध चालली, आणि याच युद्धांनी भारताचं भवितव्य ठरवलं. शेवटी तिसऱ्या आणि निर्णायक युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांवर विजय मिळवला. आणि यासोबतच ही जी दीर्घ रक्तरंजित शर्यत होती ती आता संपत आली होती. एक एक करून सगळे स्पर्धक यातून बाहेर पडले होते आणि शेवटी फक्त एकच खेळाडू रिंगणात उभा होता. फ्रेंचांच्या पराभवानंतर चित्र अगदी स्पष्ट झालं होतं. आता भारतात ब्रिटिशांना आव्हान देणारा दुसरा कोणताही युरोपीय प्रतिस्पर्धी उरला नव्हता. भारताच्या संपत्तीचा, व्यापाराचा आणि सत्तेचा सगळा मार्ग त्यांच्यासाठी आता पूर्णपणे मोकळा झाला होता. आणि इथेच या कहाणीला एक वेगळं वळण मिळतं. जी कंपनी फक्त मसाल्याचा व्यापार करायला आली होती ती आता ह्या अफाट देशाची सत्ताधारी बनली होती. पण मग प्रश्न हा उरतो की एक व्यापारी कंपनी आता राज्यकारभार कसा करणार होती आणि याचा भारतावर काय परिणाम होणार होता? हा एक असा प्रश्न आहे जो पुढचा सगळा इतिहास ठरवणार होता. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.